तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चितळे बंधूंच्या राजे विजन पार्कचं आज उद्घाटन करण्यात आलं। भोर तालुक्यातील खेड शिवापूर रांजे येथे चितळे बंधूंनी 25 एकरामध्ये विजन पार्क उभारलेला आहे। मिठाई आणि नमकीनसाठी 2 स्वतंत्र केंद्रांची उभारणी करण्यात आली। या उत्पादन केंद्राची क्षमता दररोज 40 टन मिठाई आणि नमकीनचं उत्पादन करण्याची आहे। रांजे विजन पार्कच्या उभारणीमध्ये आतापर्यंत 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता चितळे हा एक ग्लोबल ब्रँड झालेला आहे। मगाशी चंद्रकांत दादा म्हणत होते की सुरुवात झाली तेव्हा आमची कुठेही शाखा नाही, इथपासून सुरुवात झाली आणि आज 35 देशामध्ये आम्ही आहोत आणि उरलेल्या देशांमध्ये पोचणार आहोत। अशा पद्धतीचं विजन घेऊन या ठिकाणी ही जी काही सगळी चितळे बंधूंची एक वाटचाल चालली आहे, हे खरोखर अतिशय उत्तम आहे। 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्णतः संपेल। आता जर बघायला गेलं तर साधारण ऑन एन ॲव्हरेज आम्ही टोटल एक 265 कोटी रुपये या प्लांटला उभारण्यात खर्च केलेले आहेत। हे सगळं केल्यामुळे साधारण 2000 कोटीची नवीन कपॅसिटी इकडे तयार झालेली आहे। तर त्यामुळे ती कशी ऑक्युपाय करायची हे आता आमच्या सेल्स टीमच्या समोरचं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। जवळपास साधारण 700 लोक आता इकडे एम्प्लॉईड आहेत। ऑफ सीझन पीक सीझनला ते साधारण 900 पर्यंत जातील अशी कुठेतरी आमची अपेक्षा आहे। जसं जसं काम वाढेल आणि शिफ्टचं काम अजून वाढू शकतं तर आम्हाला कुठेतरी वाटतंय की आम्ही साधारण एक 1200 ते 1300 लोकांना इकडे परमनंट एम्प्लॉयमेंट देऊ शकू।